नमस्कार. काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग करंडक 2025 याकरिता माझी कविता सादर करीत आहे. एका मैत्रिणीने छोट्याशा रागातून आपलं आयुष्य संपवलेलं, याच कारणातून मी ही कविता लिहिलेली आहे. या कवितेचे शीर्षक आहेत आयुष्य संपण्याआधी. आयुष्य संपण्याआधी. मन माझं कातर झालं, मन माझं कातर झालं, कुणीतरी काळीजच कापून नेलं. तिन्ही सांजेला अंधारून आलं, तिन्ही सांजेला अंधारून आलं, पुन्हा मन शून्यातच हरवलं. विचारू तरी कसं आणि कुणाला, विचारू तरी कसं आणि कुणाला, राहून राहून एकच प्रश्न पडतोय मला, किती ग जगलीस तू. वाटतं आज पुन्हा पुन्हा विचारायचं राहून गेलं का ग तुला. वाटतं आज पुन्हा पुन्हा विचारायचं राहून गेलं का ग तुला. किती सोसलस ग तू, किती सोसलस ग तू. तुझ्या आयुष्याची आज माती होताना किती तो जीव घेणा धक्का, किती तो जीव घेणा धक्का, पचवता नाही आला ग त्या बिचाऱ्या माऊलीला. मनात नाही का ग आला एकदाही विचार तिचा, मनात नाही का ग आला एकदाही विचार तिचा. आठवण नाही का ग आली तुला तिने केलेल्या कष्टाची, तिने केलेल्या कष्टाची, तुझ्यासोबत जगलेल्या प्रत्येक क्षणाची. जाणीव का ग नाही झाली तुला, जाणीव का ग नाही झाली तुला. तिने सोसलेल्या कळांची, तिने सोसलेल्या कळांची. डोळ्यासमोर उभं नाही राहिलं का ग संसाराचं रंगवलेलं सुंदर चित्र. रंग पडले असतील ही फिके, रंग पडले असतील ही फिके, पुन्हा भरता आले असते नवे. तुझं काळीज नाही का ग हंबरलं, तुझं काळीज नाही का ग हंबरलं. पोटचा गोळा आईविना पोरका होईल म्हणून. जाऊ दे, नसेल वाटलं काही तुला, कदाचित सारच काही सहज मिळालं म्हणून, कदाचित सारच काही सहज मिळालं म्हणून. अगं पण तुझं आयुष्य ते, अगं पण तुझं आयुष्य ते, एवढं स्वस्त कसं वाटलं तुला. सगळ्यात आधी स्त्री नाग तू, सगळ्यात आधी स्त्री नाग तू. सहनशक्तीची जिवंत मूर्ती होतीस तू, सहनशक्तीची जिवंत मूर्ती होतीस तू. वाट चुकणाऱ्याला दिशा देणारी तू, वाट चुकणाऱ्याला दिशा देणारी तू. आज तूच वाट चुकलीस, अशी कशी रागाला फसलीस, अशी कशी रागाला फसलीस. क्षणाचाच होता ग तो, संपणारही होता पुढच्याच क्षणात तो. का नाही जिंकू शकला रागाला, का नाही जिंकू शकलीस रागाला. मुकलीस तू तुझ्याच आयुष्याला. अजूनही वाटत राहतं मला, अजूनही वाटत राहतं मला, एकदा तरी विचार करायचा होतास राणी, एकदा तरी विचार करायचा होतास राणी. स्वतःला संपवण्याआधी, स्वतःला संपवण्याआधी. धन्यवाद.